नमस्कार. काही काही लोक आपला रोजचा एक जो जीवनाचा रोजचं रुटीन असतं ते रुटीन जगून सुद्धा समाजासाठी काहीतरी देणं घेणं लागतात आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा त्यांचा मानस असतो. असंच एक व्यक्तिमत्व आणि आपल्या शहरालाच नव्हे तर अख्ख्या विदर्भाला माहीत असलेलं नाव म्हणजे ज्योती तोटेवार. आणि त्यांचं श्रद्धा आर्ट सोसायटी नावाची एक सोसायटी आहे जी जनहित कल्याणासाठी नेहमी कल्याणकारी योजना राबवित असतात. मॅडम, आपलं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि आमचं अहोभाग्य आहे की आपण आज वेळात वेळ काढून म्हणजे कृषी प्रदर्शनाच्या या जो मेळावा आपण घेतलेला आहे, कृषी प्रदर्शन जे आयोजित केलेलं आहे, त्यामुळे आपण सध्या या म्हणजे अत्यंत बिझी आहात आणि अशातही आपण वेळात वेळ काढला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. कृषी मेळावा किंवा कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनी म्हणजे आज प्रत्येक जण जर आपण बघतो आहे तर बळीराजाला वाचविण्यासाठी कोणीतरी काहीतरी प्रयत्न करताना दिसतात आहे. श्रद्धा आर्ट सोसायटीने सुद्धा याच माध्यमातून हे एक मोठं पाऊल उचललेलं आहे की आमच्या विदर्भातल्या बळीराजाला कुठेतरी एकत्र आणून त्याला 4-5 दिवस म्हणजे 1 फेब्रुवारीपासून तर 5 फेब्रुवारीपर्यंत हा कृषी प्रदर्शनी मेळावा संपन्न होणार आहे. आणि यामध्ये काय काय असणार आहे, काय काय यांचं आयोजन आहे, कसं कसं यांनी आयोजन केलेलं आहे हे आपण तोटेवार मॅडम कडनं आता ऐकणार आहोत. तर मॅडम, मला पहिल्यांदा कृषी प्रदर्शनीची जी व्याख्या आहे तर ती आपल्या मनात कशी रुजली आणि श्रद्धा आर्ट सोसायटीने नेमकं कृषीकडे कसं काय पाऊल टाकलं? खरं सांगायचं तर श्रद्धा आर्ट सोसायटी ही माझी एक संस्था आहे, NGO आहे. आणि या NGOच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांपासून आम्ही वेगवेगळे उपक्रम शहरामध्ये राबवतो. शहरामध्येच नाही तर शहराच्या बाहेर काही झोपडपट्ट्या आहेत, त्याच्यानंतर मेळघाटाचा काही भाग आहे, अशा ठिकाणी अनेक उपक्रम आजपर्यंत राबवले. या उपक्रम राबवत असताना जवळजवळ 2 वर्षांपासून एक महत्त्वाचा उपक्रम आम्ही या जिल्ह्यामध्ये राबवतो आहे. तो म्हणजे प्लास्टिक निर्मूलनासाठी कापडी पिशव्यांचा उपक्रम. आणि माझ्या घरी एक बँक आम्ही तयार केलेली आहे, माई कपडा बँक म्हणून. त्या बँकेमध्ये सर्व जुने कपडे लोकांनी वापरलेले आणि लहान झालेले हे जे कपडे असतात ते जमा होतात. जमा होत असताना त्याच्यामध्ये काही साड्या सुद्धा जमा होतात. मग एक दिवस असाच विचार आला की प्लास्टिक निर्मूलनासाठी अनेक स्तरामधनं वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. मग बाहेर फिरत असताना अनेकदा असं लक्षात आलं की आजूबाजूला खूप सारे प्लास्टिक आपल्याला पडलेले दिसतात. खरं म्हणजे साड्या ज्या आमच्याकडे येतात त्या साड्या वापरलेल्या असतात. कपड्यांचं, लहान कपड्यांचं किंवा इतर ज्या कपडे असतात त्या कपड्यांचं एकदा आपण त्याची लॉन्ड्री केली तर आपण त्यांना परत प्रेस करून वगैरे त्यांना देऊ शकतो. पण साड्यांचं असं आहे की उतरलेली साडी परत आणखीन दुसऱ्या महिलेला ती म्हणजे कशी द्यायची हा एक मोठा प्रश्न होता. अशा खूप साड्या माझ्याकडे जमा झाल्या. मग मी 5 महिलांना माझ्या घरी रोजगार दिला आणि त्या जुन्या साड्यांना लॉन्ड्री करून त्याच्या आम्ही पिशव्या शिवल्या. 2 रुपये शिवणारीला आणि 2 रुपयामध्येच ती पिशवी आम्ही बाहेर काढली. हे सगळं करत असताना जेव्हा खेडे विभागामध्ये माझं जाणं होते बरेचदा, जसं आता तुम्हाला माहिती आहे की माझा एक पात्री प्रयोग आहे झिंगराबाई नावाचा, तो पूर्ण वऱ्हाडी भाषेमधनं आहे. त्या माध्यमातून मी गावागावामध्ये खेड्या विभागामध्ये नेहमी जात असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः एका शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे आत्ता जी हवालदिल सर्व परिस्थिती शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये झालेली आहे, दरवर्षी कुठला तरी कार्यक्रम आम्ही राबवत असतो. साईनगर महोत्सव असो किंवा आणखीन वेगवेगळे महोत्सव असो, दरवर्षी एक मोठा प्रोग्राम होतो. पण यावर्षी एक असं निदर्शनात आलं की कापसावर जी एक गुलाबी बोंड अळी आली आणि त्या गुलाबी बोंड अळीमुळे त्या शेतकऱ्याला अक्षरशः म्हणजे त्याची मरणासन्न परिस्थिती काही शेतकऱ्यांची झालेली आहे. अनेक गोष्टींमध्ये, अनेक भागामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असं घडतं. बरेचदा मला इतकं वाईट वाटतं की शेतकरी त्याचा कापूस हा जो माल आहे तो शेतीमधनं पूर्णपणे तो पिकवतो, तो तिकडनं आणतो, सही सलामत त्याला आपल्या याच्यापर्यंत पोचवतो. पण तिथे गेल्यानंतर मात्र त्याच्या कापसाच्या त्या गंजीला आग लागते. तेव्हा मात्र एक शेतकऱ्याची मुलगी या नात्यानं माझं मन खूप दुखतं की त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या त्या कापसाच्या गंजीला आग लागल्यानंतर त्याचं मन किती दुखत असेल. अनेक गोष्टी झाल्या. वेगवेगळ्या पेस्टिसाइड्समुळे काही ठिकाणी यावर्षी प्रॉब्लेम झाला, काही कंपन्यांना बॅन आला. शेतकरी प्रचंड म्हणजे
बिकट परिस्थिती, त्याला समजत नाही की आता आपण नेमकं काय केलं पाहिजे, कुठलं बियाणं वापरलं पाहिजे, कुठलं बियाणं वापरलं नाही पाहिजे, कुठल्या कार्यशाळेला गेलं पाहिजे, कुठल्या विषयामध्ये आपण ते ऐकायला गेलं तर आपल्याला कुठलं ज्ञान मिळेल, असं नुसती धावपळ शेतकऱ्यांची चाललेली आहे. असं असताना धामणगावला बालाजी कृषी केंद्र आहे आणि त्या बालाजी कृषी केंद्राच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी राबवले जातात. त्या कार्यक्रमांचं दरवर्षी सूत्रसंचालन माझ्याकडे असते. ते सूत्रसंचालन करायला मी दरवर्षी जाते आणि तिथे जवळजवळ 700-750 शेतकरी येतात. मला असं वाटायला लागलं की आपणही या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग नुसते वर्कशॉप जर घेतले तर त्या ठिकाणी आता सध्या परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी आपण त्यांना आणू शकत नाही. म्हणून डोक्यामध्ये एक असा विचार आला की आपण एक कृषी प्रदर्शनीचं आयोजन केलं पाहिजे. कृषी प्रदर्शनी म्हटल्यापेक्षा हा कृषी महोत्सव आहे आणि या कृषी महोत्सवामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी यावं, कारण या महोत्सवामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरलेले काही अवजारं, काही बी बियाणं, काही पेस्टिसाइड्स, खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे दालनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपण शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. हा एकूणच असा सगळा हे असल्यामुळे असं वाटलं की घेतलं पाहिजे आपण कृषी महोत्सव. कृषी महोत्सव हा अमरावतीमध्ये गेल्या 2 वर्षांपूर्वी झाला होता. 2 वर्षातनं मागच्या वर्षी तो झाला नव्हता. आणि कृषी महोत्सव हे अमरावतीला आता श्रद्धा आर्ट सोसायटीने जो कृषी महोत्सव, एकतर यांच्या नावाभोवती असलेलं वलय आणि दुसरी गोष्ट श्रद्धा आर्ट सोसायटी समाजोपयोगी जे समाजाच्या हितासाठी जी कार्य करते ते श्रद्धा सोसायटी नेहमी करत असल्यामुळे आमच्या वैदर्भीय जनतेचा या कृषी महोत्सवाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा आणखी प्रगल्भ झालेला आहे. तर आता आपण आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की या कृषी महोत्सवामध्ये आपलं आयोजन कशा प्रकारचं आहे, इथे कुठले कुठले स्टॉल्स येणार आहेत आणि त्याची व्यवस्था कशी राहणार आहे, किती तारखेपासून सुरू होणार आहे, उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार आहे आणि कुठपर्यंत चालणार आहे, समारोप केव्हा होणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीला आपण या कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. 1 फेब्रुवारीला उद्घाटन होणार आहे कृषी महोत्सवाचं. आणि या कृषी महोत्सवामध्ये उद्घाटनाच्या दिवशीपासून तर समारोपाच्या दिवशीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रमांची मेजवानी आपण अमरावती वासियांना, अमरावती जिल्ह्यातील लोकांना, शेतकऱ्यांना आणि त्याच्यासोबतच इतर जे काही प्रेक्षक वर्ग किंवा जे बाकीचे लोक असतात सगळ्यांसाठी. कृषी महोत्सव म्हटलं की लोकांचा असा एक असा मानस होऊन जातो की कृषी महोत्सव आहे तो फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, आपलं तिथे काय काम, तिथे कशाला जायचं. आणि म्हणून आपण काय केलेलं आहे की एक बहुरंगी कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतोय. म्हणजे कृषीच्या संदर्भामध्ये असलेले स्टॉल्स, ऑटोमोबाईल्स, त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स, त्याच्यानंतर बी बियाणं, हे तर सगळं आहेच. ह्याच्यासोबतच आपण काही कन्झ्युमर आयटम्स त्या ठिकाणी ठेवलेले आहे. इतके विविध आणि इतके सुंदर आहेत की काही काही तर स्टॉल तुम्ही बघाल त्या ठिकाणी की आजपर्यंत अमरावतीमध्ये कधीही ते आलेले नाही आहे. असे वेगवेगळे सुंदर सुंदर स्टॉल्स आहेत. सोबतच बचत गटांचा पण आपण एक दालन ठेवलेलं आहे. बचत गटांचं दालन ह्याच्यासाठी की सरकारने बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या हाताला काम दिलं आहे. प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक माणसामध्ये एक सुंदर असा कलागुण दडलेला असतो आणि तो गुण हेरत शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना खूप चांगलं काम दिलेलं आहे. म्हणून महिलांसाठी आपण एक वेगळं बचत गटांचं दालन त्या ठिकाणी ठेवतोय. त्या माध्यमातून त्यांना तिथे काम मिळेल, त्यांना त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची उत्पादनाची त्या ठिकाणी त्यांना विक्री करता येईल. सोबतच सकाळपासून म्हणजे 10 वाजतापासून या प्रदर्शनीला सुरुवात होणार आहे. तर 10 वाजतापासून 11 ते 1 या वेळामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेतोय. मधला 1 तास मनोरंजनाचा ठेवलेला आहे. त्यानंतर 3 ते 5 या दुपारच्या वेळामध्ये परत त्यांच्यासाठी कार्यशाळा ठेवलेली आहे. कार्यशाळांचे विषय आहेत वेगवेगळे. कुक्कुटपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, त्याच्यानंतर शेळी पालन आहे. त्याच्यासोबतच काही व्यवसाय असे आहेत की त्यांनी शेतीच्या सोबतच एक जोडधंदा म्हणून म्हणजे धंद्याला, त्या बिझनेसला त्यांना सहज करता आलं पाहिजे अशा काही वर्कशॉप आहे. 1 तारखेला उद्घाटन आहे. खूप सुंदर मानस आहे. आपल्या अमरावती शहरामधल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी एंट्री केल्यानंतर त्यांना आत गेल्याबरोबरच त्यांचं असं लक्षात येईल की असं सुंदर प्रदर्शन, असा सुंदर महोत्सव आपण आजपर्यंत बघितला नाही. सगळं फिरून आल्यानंतर त्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर मेजवानी म्हणजे अशी आहे की फूड झोन, ज्याचं फक्त शेतकऱ्यांनाच नाही, आपल्यालाच नाही तर सगळ्याच लोकांना एक खूप छान असं वाटतं की असं घरामध्ये खाऊन बरेचदा हॉटेल्समध्ये जाऊन कंटाळा आलेला असतो, मग काहीतरी वेगळं.
मग फूड झोनमध्ये आपण काय ठेवलं पाहिजे, तर फूड झोनमध्ये वेगवेगळ्या जे स्टॉल्स आपण ठेवलेले आहे, वैदर्भीय जेवणापासून, राजस्थानी जेवणापासून, गुजराती थालीपासून तर इडली डोसा वगैरे वगैरे म्हणजे अगदी वराडी लोकांपर्यंत झुणका भाकरीपर्यंत सगळं काही तिथे मिळणार आहे. म्हणजे वराडातल्याही लोकांनी यावं आणि इतरही सर्व लोकांनी त्या ठिकाणी यावं, अशी एक खूप सुंदर कल्पना आहे. परत संध्याकाळी आणखीन खूप सुंदर आपण मनोरंजनात्मक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहे. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तिथला माणूस बाहेर निघेल तेव्हा निघता निघता त्याला असं वाटेल की आपण वराडातल्या एका गावामध्ये फिरून आलो. एक आम्ही सुंदर असं गाव त्या ठिकाणी वसवतोय आणि त्या गावामधनं फिरून येत असताना त्यांना तिथे आणखी वेगळं काही पाहायला मिळेल, ते म्हणजे धान्य महोत्सव. एक धान्य महोत्सव ही खूप सुंदर कल्पना मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. माझ्यासोबत सत्यजित सावंत, म्हणजे अगदी 29-30 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याची जी हिरिरीने काम करण्याची जी पद्धत मी बघते आहे, माझ्यासोबत तो पार्टनर म्हणून आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. एखादा माणूस काहीतरी वेगळ्या विषयात PhD केलेला असतो, त्या पद्धतीचा तो व्यक्ती आहे. निघताना त्यांना त्या गावामध्ये पूर्ण फिरता येईल. त्या गावामध्ये आपण धान्य महोत्सव ठेवलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला त्याचं माल त्या ठिकाणी तो डायरेक्ट घेऊन येईल आणि म्हणजे सेंद्रिय त्याची शेतीमधनं निघालेलं जे काही उत्पादन आहे, धान्य आहेत, भाजीपाला आहे, त्यांनी त्या ठिकाणी आणावं. म्हणजे आम्ही व्यापाऱ्यांना नाही तिथे देणार, शेतकऱ्यांनी डायरेक्ट आणलेला माल तो त्या ठिकाणी ठेवेल, असा तो धान्य महोत्सव आपण ठेवलेला आहे. सोबतच त्या गावामध्ये फिरत असताना शेतीमधनं फिरतोय असा त्या लोकांना असं वाटेल. पशुपक्षी प्रदर्शनीचं आयोजन आपण पहिल्यांदा आपण अमरावती शहरामध्ये करतोय. याच्यामध्ये राज्यातला सगळ्यात जास्त वजनाचा बैल, सगळ्यात मोठा बैल आपण त्या ठिकाणी आणतोय. वेगवेगळ्या प्रकारचे वळू असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गायी असणार आहेत. असा खूप सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न मी करते आहे. एकंदरीत ही जी आपली संकल्पना आहे आणि कृषी महोत्सवाचं जे आयोजन आपण केलेलं आहे ते सर्वांसाठी असं असणार आहे की केवळ अमरावती वासियांसाठीच नव्हे तर विदर्भ वासियांसाठी ते म्हणजे हवं असं वाटणारं राहणार आहे. पण इथे मग आपण काही यांना प्रवेश शुल्क वगैरे आकारलेलं आहे का? मुळीच नाही, प्रवेश शुल्क नाही आहे. शेतकरी तिथपर्यंत येणार स्वतःच्या पैशांनी, हाच खूप मोठा खरं तर बोजा आहे त्यांच्यावर. पण हे जे सगळं मी करते आहे किंवा आपण सगळे मिळून करतो आहे हे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. कुठल्याही प्रकारचं प्रवेश शुल्क नाही, कुठल्याही प्रकारचं पार्किंगला आपण शुल्क लावलेलं नाही. फक्त त्या ठिकाणी लोकांनी यावं, आस्वाद घ्यावा, शिकावं, स्वतः शिकावं आणि इतरांना सांगावं असं आहे. याच्यामध्ये आणखीन एक असं आहे की माझी सामाजिक बांधिलकी आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक हा विषय मला सोडून चालत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण जसं स्वच्छता आहे, लेख वाचवा हा विषय आहे, जसा मी नेहमी घेत असते लेख वाचवा हा विषय, त्याच्यासोबतच एक व्यसनमुक्तीवर अतिशय सुंदर असं भारूड आपण नागपूरवरून ते लोक येणार आहेत. मैत्री व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र आहे त्या ठिकाणी, तर ते लोक त्या ठिकाणी येत आहेत. त्यांचं भारूड असणार आहे. नामवंत सत्यपाल महाराज यांचा त्या ठिकाणी सप्तखंजिरी वादक त्यांचा कार्यक्रम आहे. आणि कुठेतरी विदर्भाशी रिलेटेड लावणी हा जो एक लोकसंगीताचा प्रकार आहे जो सर्वांनाच फार आवडतो, तर हा लावणी महोत्सव आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. एक दिवस झिंगराबाई आहे, पण अजून त्याला काही मी माझ्याकडनं अनुमती दिलेली नाही आहे, कारण बऱ्याच भगिनींची इच्छा आहे मी ते करावं, पण मी आयोजनात असल्यामुळे तो तेवढा पार्ट अजून आपण ठेवलेला नाही आहे तिथे. असं खूप सुंदर आयोजन आहे, जे छान होईल ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि फलक असणार आहे, त्या फलकांच्या माध्यमातून आपण एक सामाजिक संदेश सुद्धा देतोय. हे सर्व झाल्यानंतर 5 तारखेला आपण समारोप करत असताना त्या ठिकाणी जे सुंदर काही म्हणजे पशु येतील, पक्षी येतील, त्याच्यातनं जे काही खूप सुंदर असेल त्यांना आपण काही बक्षिसांची पण लयलूट त्या ठिकाणी करणार आहोत. शिवाय जी मंडळी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतील त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण 5 तारखेला ठेवलेला आहे. काय मग मंडळी, येताना अमरावतीला दिनांक 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी सायन्स कोरच्या मैदानावरती भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन श्रद्धा आर्ट सोसायटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे.